बाप रे, पालिकेची थेट देवालाच नोटीस। घरपट्टी न भरल्यास मालमत्ता जप्त होणार। गणपती म्हसोबाची घरपट्टी कोण भरणार? मार्च एंड जवळ येत असल्यानं राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर वसुलीवर जोर दिलाय। मात्र सांगली महापालिकेनं कर वसुलीसाठी थेट देवालाच नोटीस पाठवली आहे। शहरातल्या एका म्हसोबा मंदिराला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे। म्हसोबा मंदिराच्या नावे 1062 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। वाढीव घरपट्टीसाठी सांगली महापालिकेमार्फत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला। त्यानुसार शहरातल्या मालमत्तांना वाढीव घरपट्टीची नोटीस बजावली जाते। महापालिकेनं सांगली शहरातल्या खणबाग इथल्या म्हसोबा गल्लीतल्या म्हसोबा मंदिराला देखील नोटीस पाठवली आहे। विशेष म्हणजे हे म्हसोबा मंदिर कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही। त्यामुळे महापालिकेनं म्हसोबा मंदिराच्या नावानं दिलेलं घरपट्टी बिल कोण भरणार आणि महापालिका या म्हसोबा मंदिराच्या घरपट्टीच्या वसुलीबाबत काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित झालाय। नागरिकांनी पालिकेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। तसंच वाढीव घरपट्टी विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशाराही दिलाय। गेले 100 वर्ष झालं हा म्हसोबा मंदिर आहे। ह्या म्हसोबा मंदिराला इथून पुढे कधी नगरपालिकेची नोटीस किंवा कधी घरपट्टी लागली नव्हती। आज पहिल्यांदाच महापालिकेने घरपट्टी दिलेली आहे आणि म्हसोबा मंदिराच्या नावाने घरपट्टी दिलेली आहे आणि इथल्या नागरिकांना सांगण्यात आले की घरपट्टी भरा म्हणून। तर ही घरपट्टी भरायची कोण? महापालिकेनं वाढीव घरपट्टीसाठी ड्रोनद्वारे सर्व्हे केल्याचा आरोप होतोय। ज्या मालमत्ता नोंदणीकृत नाहीत अशा 29,000 मालमत्तांना नोटीस बजावण्यात आली आहे। तर वाढीव घरपट्टी अमान्य असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी, समिती त्यावर निर्णय घेईल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। आपला नियम आहे की अनधिकृत बांधकामांना डबल टॅक्स पडणार, पण त्यातही आम्ही रिलीफ दिला आणि सगळ्यालाच आता 1 महिना स्टे दिला। अनधिकृत बांधकामांना रिलीफ असा दिला की त्यांनी 3 महिन्यामध्ये आपलं बांधकाम अधिकृत करून घ्यावं, तर त्यांना डबल टॅक्स लावणार नाही। घरपट्टीचा निर्णय राज्य सरकारचा असल्याचं सांगून चंद्रकांत पाटलांनी महापालिकेच्या मानेवरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र देवाला आलेल्या नोटिशीचं काय? म्हसोबा मंदिराच्या नावानं पाठवलेली घरपट्टी कोण भरणार? की नियमानुसार घरपट्टी भरली नाही म्हणून पालिका देवाची मालमत्ता जप्त करणार? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विजय पाटीलचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली।